आंबेडकरांच्या नावावर चालणारे अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत, अनेक नेते आहेत। हे सर्व बाबासाहेबांच्या नाव घेऊन चालणारे संघटन या देशातील मनोवादी लोकांना साथ देणार आहे। या देशामध्ये एकच नेतृत्व आहे ज्याला आंबेडकरवादी नेतृत्व होतं। एकच संघटन आहे जे आंबेडकरवादी संघटन। आंबेडकरवादी संघटन काय आहे हेच आम्हाला कळत नाही। आंबेडकरवादी संघटन कोणाला म्हणावं? जय भीम बोलो और किधर भी चलो। आंबेडकरवादी संघटन नाही, आंबेडकरवादी नेतृत्व नाही। मित्रांनो, बहनजी या देशामध्ये एकटी इंडिया आणि एनडीए हे राष्ट्रीय पक्षाचा एक समूह आहे। 60 ते 70 पक्ष आहेत, शेकडो अशा प्रकारचे पक्ष आहेत। हे सर्व पक्ष देशातील सर्व मीडिया, सर्व उद्योगपती बसपा कशी खत्म होईल, बसपा कोणत्याही परिस्थितीमध्ये बसपावर येता कामा नये एक मोठं षडयंत्र या देशामध्ये रचलेलं आहे। म्हणून आपल्याला म्हणतात, आम्हाला म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मतदारांना खच्चीकरण करण्यासाठी अशा प्रकारचं षडयंत्र चालू आहे। गेल्या 5 राज्यामध्ये इलेक्शन झालं। या देशातील तमाम मनोवादी पक्षांशी मुकाबला बहनजी एकट्याने केलेला आहे। एकट्या बहनजीनं या देशातील मनोवादी पक्षांचा मुकाबला करण्याचं काम केलेलं आहे। पार्लमेंटचं इलेक्शन झालं, बहनजी स्वतंत्र बळावरती लढाई केलेली आहे। मित्रांनो, आम्ही म्हणतो बहनजी अलायन्स करायला पाहिजे, बहनजी कोणाची हात मिळवणी केली पाहिजे। मित्रांनो, हात मिळवणी जरूर करू, परंतु या देशामध्ये दलितांना राजा बनवणारा या देशामध्ये कोणता पक्ष नाही आणि कोणतीच विचारधारा नाही। हे आम्हाला एक बार खणकावून आम्ही समजून घेतलं पाहिजे। अरे तुम्ही गावामध्ये छकछक कपडे घालून फिरला तर लोकांना बरं वाटत नाही। तुम्हाला सत्ता कशी देतील लोक? तुम्हाला खुर्चीवर बसवतील लोक कसे? म्हणून मित्रांनो, आंबेडकरवाद बहुत खतरनाक चीज आहे आणि म्हणून डुप्लिकेट आंबेडकरवाद या देशामध्ये सुरू झालेला आहे आणि ते आमच्यामध्ये मिक्स होऊन काम करतात, जय भीम म्हणून काम करतात। जर बापानो, जर तुम्ही खरे खरे आंबेडकरवादी आहात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हा सर्वांना पुळका आहे, बाबासाहेबांचं का काम करत नाही? संविधान का लागू करत नाही? अरे बहिणजीचं सरकार जेव्हा युपी मध्ये आलं, काय केलं बहिणजीनं? बहिणजीनं काय केलं? कोणते कारखाने काढले? मित्रांनो, केवळ आणि केवळ भारतीय संविधान राबवण्याचं काम केलेलं आहे। एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून इथला मीडिया खोडसाळपणाने सांगतो, बहिणीनं काय केलं? पुतळे बांधले। पुतळे कोणाचे बांधले? अरे पुतळे बांधण्याची तर संस्कार तुम्ही सुरू केला या देशामध्ये। आम्ही तर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आमच्या आदर्शाचे पुतळे बांधले, आम्ही आमच्या महामानवाचे पुतळे बांधले। कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचे पुतळे नाही बांधले, आम्ही महामानवाचे पुतळे बांधले।
ज्याने भारतीय संविधान लिहिलं, ज्याने एससी एसटी ओबीसीना जागवण्याचं काम केलं, त्या महामानवाचे पुतळे आम्ही बांधले. तुम्ही तर नेहरूचे, गांधीचे, की ज्याने दलितांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं, त्या लोकांचे पुतळे उभे केले. आणि आजही आमचे लोक आंबेडकरवादी म्हणणारे लोक त्यांच्यासोबत. मला माझ्या समोर बसलेल्या लोकांनी सांगावं, जय भीमचं नाव घेऊन, बाबासाहेबांचं नाव घेऊन या देशामध्ये कोणी ग्रामपंचायतीला निवडून आला, कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून आला, कोणी खासदार आमदार निवडून आला. अरे बहुजन समाज पार्टी या देशात एकमेव पक्ष आहे जय भीमच्या नाऱ्यावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर, निळ्या झेंड्यावर स्पष्टपणे निवडणुका लढवते, निवडून येते. या देशातील तमाम पक्ष, त्याच्यात नकली आंबेडकरवादी पक्ष बीएसपीच्या विरोधात काम करतात. मित्रांनो, आम्ही आज या बहिणजीच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तमाम आंबेडकरीवादी पक्ष म्हणणारे आमच्या विरोधात आहे, बाबासाहेबांच्या विरोधात आहे. बाबासाहेब जिवंत होते, बाबासाहेब जिवंत होते. बाबासाहेब कोणाकोणाला पचले नाही. बाबासाहेबाला मुंबईत पाडलं, बाबासाहेबाला भंडाऱ्यात पाडलं. अरे बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये येऊ नये म्हणून या देशातील काँग्रेस पक्षाने पार्लमेंटचे दरवाजेच नाही, व्हेंटिलेशन बंद केलं. तेव्हा बाबासाहेबांना महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पश्चिम बंगालमधून खासदार होऊन निवडून यावं लागलं. तरी पश्चिम बंगालची फाळणी केली, बाबासाहेबांना पाकिस्तानाचा घटनाकार म्हणून काँग्रेसने काम केलं. आणि म्हणून आम्ही आजही म्हणतोय, बाबासाहेबांना पश्चिम बंगालचे लोक कसे निवडून दिले म्हणून जाणीवपूर्वक बंगालची फाळणी केली गेली. नियमाच्या विरोधात जाऊन ज्या ठिकाणी 50% मुस्लिम नाहीत, नियम असा होता ज्या ज्या भागात 50%च्या वर मुस्लिम आहेत तोच भाग पाकिस्तानला द्यायचा. परंतु पश्चिम बंगालचा नियम नसून देखील तो भाग फाळणी केली. आणि म्हणून आज तिथले लोक ज्या बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये निवडून दिले, ते लोक कुठे आहेत? ते लोक कुठे आहेत? मनोवाद्यांनी काय अवस्था केली? निर्वासित भारतीय आहेत, ना भारतात आहेत ना भारताच्या बाहेर आहेत. आणि म्हणून आंबेडकरीवादी लोकांची ही हाल होते मित्रांनो. म्हणून आम्हाला समजून घ्यावं लागेल, बहुजन समाज पार्टी समजून घ्यावं लागेल, विचारधारा समजून घ्यावं लागेल, आम्हाला बहिणजीला समजून घ्यावं लागेल. आपल्याला माहित आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळाला नाही. भारतरत्न मिळाला नाही. भारतरत्न देण्यासाठी त्या सरकारवर बहुजन समाज पार्टीने, मान्यवर कांचीरामजीने दबाव आणला. व्हीपी सिंगाचं सरकार पडलं होतं, बहुजन समाज पार्टीने समर्थन दिलं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळालं. कोणाची देण आहे मित्रांनो? कोणाची देण आहे? बहुजन समाज पार्टीची. ओबीसीचा मंडल आयोग जशाला तसा पडलेला होता. 70 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, का काँग्रेस मंडल आयोग लागू केली नाही? बहुजन समाज पार्टीने व्हीपी सिंगला दबाव आणून त्यांना सांगितलं, हम जरूर हमारे साथ आपके साथ रहेंगे, लेकिन मंडल आयोग लागू करते होतो. आहे ओबीसीला माहित मित्रांनो, हे बहुजन समाज पार्टीची देण आहे.